Good afternoon, children. Welcome to our TMC virtual classroom. Myself is Suchita Telavane. I teach you English subject. Today we are going to learn one of the best motivational poem, and that is Eve, written by Rudyard Kipling. आजची कविता आहे ती अतिशय खूपच अशी मोटिवेशनल कविता आहे की त्या कवितेमधून आपल्याला एक इन्स्पायरिंग स्टोरी मिळते की एक कवी आपल्या मुलाला कशा प्रकारे ॲडवाइस करतो की जीवन जगण्यासाठी एक परफेक्ट मॅन होण्यासाठी which qualities are necessary and all these qualities has described in this poem Eve. वडील आपल्या मुलासमोर अशा प्रकारची गृहीतक मांडत आहे की त्या दडलेल्या उत्तरांमध्ये एक उत्तम व्यक्ती घडवण्याचे, एक उत्तम माणूस म्हणून जगण्याचे किंवा एक यशस्वी माणूस होण्याचे मार्ग त्याला सापडणार आहेत असे या कवितेमधून कवीने सांगितलेले आहे. So let us we start the poem Eve. The poet is Rudyard Kipling. Rudyard Kipling. First we introduce the Rudyard Kipling's introduction. Rudyard Kipling born on 30th December 1865. Rudyard Kipling born on 30th December 1865 in Mumbai and died on 18 January 1936 in London, United Kingdom. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom in both prose and verse in the late 19th and early 20th centuries. रुडियार्ड किपलिंग हे इंग्लिश जर्नलिस्ट होते, शॉर्ट स्टोरी त्यांनी खूप लिहिलेल्या आहेत, नॉवेलिस्ट होते, तसेच ते पोएट देखील होते. म्हणून आज आपण त्यांची पोएम या ठिकाणी पाहणार आहोत. ते युनायटेड किंगडम मधले म्हणजेच UK मधले एक वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर, सर्वात उत्कृष्ट असे पॉप्युलर प्रसिद्ध असे ते रायटर होऊन गेलेले आहेत. He was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. At the age of 42, म्हणजे वयाच्या 42व्या वर्षी त्यांना जगामध्ये जे सर्वोत्कृष्ट अवॉर्ड मानलं जातं, म्हणजे तुम्ही बरेचसे असे अवॉर्ड्स ऐकले असतील, पद्मश्री, पद्मभूषण, आपण मराठीच्या पुस्तकांमध्ये वगैरे पाहतो की बऱ्याचशा लेखकांना वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेले पाहिलेत किंवा तुम्ही ऐकता अर्जुन पुरस्कार, मेगासेस पुरस्कार, असे वेगवेगळे पुरस्कारांची नावं तुम्हाला माहिती आहेत. त्याचप्रमाणे नोबेल प्राइज हे देखील एक अवॉर्ड दिलं जातं की जे जगामधलं सर्वात उत्कृष्ट असं फर्स्ट नंबरचं अवॉर्ड समजलं जातं. ते 6 फील्डमध्ये दिलं जातं. त्यातलंच लिटरेचर हे एक फील्ड आहे आणि त्या लिटरेचर फील्डमध्ये ह्या रुडियार्ड किपलिंग यांना ते 1907 साली नोबेल प्राइज दिलं गेलं. He was the first writer writing in English to receive the prize. इंग्लिशमध्ये रायटिंग करणारा तो एक पहिला लेखक होता आणि त्यांना त्या ठिकाणी ते पहिलं प्राइज दिलं गेलं. His jungle book narrating the stories The Wild Boy, Mowgli in the Indian Jungles. तुम्ही टीव्ही सिरियल वरती कार्टून याच्यामध्ये जंगल बुक नावाची एक सिरियल लागते, कदाचित आता लागते की नाही माहित नाही मला, पण ती लागायची. आणि जर तुम्हाला पाहिजे हवी असेल तर तुम्ही ती नक्की पहा. नेटवरती तुम्ही सर्च केलं जंगल बुक तर त्यामध्ये तुम्हाला ती सिरियल मिळू शकेल. त्यामध्ये जंगल बुक नॅरेटिंग द स्टोरीज ऑफ द वाईल्ड बॉय मोगली, एक मोगली नावाचा वाईल्ड बॉय दाखवला, म्हणजे एक जंगली मुलगा दाखवला आणि त्या जंगली मुलाच्या सर्व स्टोरी त्याने इंडियन जंगल्समध्ये कशा प्रकारचे काय काय हे घडत असतं तर त्या मोगलीच्या स्वरूपात त्यांनी वेगवेगळ्या स्टोरीज त्या सिरियलमध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये त्यांनी रंगवलेल्या आहेत. तुम्ही ते नक्की पहा. तुम्ही नेटवर जर सर्च केलं तर तुम्हाला ते मिळू शकेल. So let us start the poem Eve. If you can keep your head
on if you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting or being lied about, don't deal in lies. Or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. या ठिकाणी इफ आपल्याला या कवितेचं नाव देखील इफ आहे आणि कवितेच्या प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला इफ दिलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा ओळींमध्ये इथे का इफ दिलेलं, कारण इफ हे एक कंडिशनल क्लॉज आहे की हे केलं तर ते होईल. म्हणजे जसं आपण मराठीमध्ये जर तरची भाषा वापरतो. इफ यू वर्क हार्ड यू विल सक्सेस. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट यू विल पास इन द एक्झाम. म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला किंवा जर तुम्ही खूप मेहनत केली तर तुम्ही परीक्षेमध्ये पास व्हाल. म्हणजे जसं आपण जर तरची भाषा वापरतो, कंडिशनल क्लॉज, हे केलं तर ते होईल. अशा पद्धतीचं हे जी कविता आहे त्यामध्ये कवीने सांगितलेलं आहे की जर तू काय काय गोष्टी केल्यास, ह्या जर गोष्टी तू लक्षात ठेवल्यास तर तुझं पुढचं आयुष्य किंवा माणूस म्हणून यशस्वी जीवन तू कसं जगशील हे या कवितेमध्ये कवीने आपल्याला सांगितलेलं आहे. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू are losing theirs and blaming it on you. If you can keep your head, keep one's head means not to get angry. म्हणजे काय की तुम्ही डोकं शांत ठेवलं पाहिजे. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. कवीने काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला सगळेजण काय करतायत, ब्लेम करतायत. ब्लेम म्हणजे काय की दोष देत आहेत तुझ्यावरती कोणतरी सगळेजण, आजूबाजूची लोक, ज्या समाजामध्ये ज्या लोकांमध्ये तू वावरतोयस त्या लोकांमध्ये काय होतंय की ते सगळेजण तुला दोष करतायत, तुझ्यावरती रागावतायत, त्यांच्या रागाचा पारा चढलेला आहे हे तू पाहतोय. त्यावेळेला मात्र तू काय करू शकलास तर तुझं कीप युअर हेड म्हणजे तुझं डोकं तू शांत ठेवू शकलास. म्हणजे तुझ्यावरती काय आहे की सगळेजण चिडलेले आहेत, त्यानंतर तुझ्यावरती दोषारोप होत आहेत, सगळेजण तुझ्यावरती ब्लेम करतायत आणि अशा वेळेला जर तू डोकं शांत ठेवून तुझं स्वतःचं डोकं तू शांत ठेवलं पाहिजे आणि संयमितपणे, संतुलितपणे तू विचार करू शकलास तर, म्हणजे जर तू हे केलंस तर काय होणार आहे असं कवीने सांगितलेलं आहे. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. जर तुझ्यावरती सगळेजण राग करत असतील, दोष देत असतील तर अशा वेळेला तू काय केलं पाहिजे, संयमितपणे, आपल्या मनावरती संयम राखून किंवा कंट्रोल ठेवून, नॉट टू गेट अँग्री, की तुझं डोकं शांत ठेवून तू न चिडता काय केलं पाहिजे त्या गोष्टीला सामोरं जायला पाहिजे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू, तुझ्यावरती सगळेजण काय करतायत, डाऊट घेत आहेत, संशय घेत आहेत. बट मेक अलाउन्स फॉर म्हणजे काय की कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग. म्हणजेच विचारात घेणे किंवा विचार करणे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. जेव्हा तुझ्यावरती सगळेजण डाऊट घेत आहेत, संशय घेत आहेत, तुझ्यावरती काय करतायत, अविश्वास दाखवत आहेत, त्यावेळेला तुझा मात्र इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ म्हणजे तुझा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. आपलं सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाचं आहे. स्वतःवरती जर विश्वास असेल तर आपण कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. एखादी गोष्ट आपण करायला घेतलेली आणि त्यावेळेला जर आपल्या आजूबाजूची मंडळी किंवा आपली मित्रमंडळी जर आपल्याला काही नको ते गैरसल्ले देत असतील, पण तरी देखील तुझा जर स्वतःवरती विश्वास असेल, तुला जर माहिती असेल की मी हे जे काही करतोय ते बरोबर आहे, तर तू नक्कीच काय होशील त्या कामामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये तू सक्सेस होशील. कारण तुझा सेल्फ कॉन्फिडन्स हा अतिशय चांगला आहे. म्हणून प्रत्येकाचा सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. आपण परीक्षेमध्ये देखील पाहतो, कधी कधी काय होतं की मुलं अशी असतात की स्वतःचं उत्तर बरोबर असेल, माहिती असेल तरी देखील इतरांच्या याच्यातून बघून, पेपरमधून बघून काय करतात, चुकीचं उत्तर लिहिलं जातं.
म्हणजे त्या ठिकाणी काय होतंय की तुमच्या स्वतःचा स्वतःवरती विश्वास नसतो, सेल्फ कॉन्फिडन्स नसतो की आपण हे जे काही करतोय ते बरोबर आहे की नाही हे माहिती नसतं आणि मग दुसऱ्याचं आपण ऐकत राहतो. त्यामुळे स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स किंवा ट्रस्ट युअर सेल्फ, स्वतःचा स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. मग अशा वेळेला जेव्हा इतर लोक किती तुझ्यावरती डाऊट्स घेत असतील, काही करत असतील, तुझ्यावरती अविश्वास दाखवत असतील, तरीही त्यांचं बोलणं तू समजून घेण्याचा प्रयत्न करशील. अँड बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. त्यांचं जे काही बोलणं आहे ते का असे बोलतायत, का वागतायत, माझ्यावरती का संशय घेतायत, अशा प्रकारचं तू जर त्यांच्याबद्दल जर त्यांचे विचार जर ऐकून घेशील किंवा ते का असे करतायत ते त्यांचा विचार तू लक्षात घेशील, मेक अलाउन्स फॉर म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत कन्सिडर करशील, विचारात घेशील आणि त्या गोष्टी तू समजून घेण्याचा प्रयत्न करशील, कारण तुझा स्वतःवरती विश्वास असेल तरच तू त्या सगळ्यांचं काय करशील, त्यांचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करशील. म्हणजे त्यांच्या विचारांचा तू आदर करशील. इतर जण काय बोलतायत भले ते आपल्यावरती संशय का नाही घेऊ दे, पण तरी देखील आपण त्यांच्या विचारांचा काय केला पाहिजे, आदर केला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्याला रिस्पेक्ट देतो त्याच वेळेला आपल्याला स्वतःला देखील रिस्पेक्ट मिळतो. म्हणून पहिल्यांदा आपण दुसऱ्याला रिस्पेक्ट देणं शिकायला हवं. त्याचबरोबर सेल्फ कॉन्फिडन्स असणं देखील खूप गरजेचं आहे. म्हणजे अशा कवीने काय सांगितलेलं आहे, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. म्हणजे की दुसरे कोणीही तुझ्यावरती शंका घेत असतील, काही तुझ्यावरती संशय घेत असतील, तरी देखील तुझा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे आणि तू त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे की तू हे लोक अशी का करतायत. मग ते आपले मित्रमंडळ असतील, आजूबाजूचे लोक असतील, कोणी समाजामध्ये वावरत असताना आपल्याला बरेचसे अनुभव येत असतात की आपल्यावरती लोक कशा प्रकारचे संशय घेत असतात किंवा काही वाईट साईड बोलत असतात. मग अशा वेळेला तू मात्र त्यांच्या विचारांचा आदर राखला पाहिजे, तरच तू पुढे काय होशील, यशस्वी होशील. आणि अशा वेळेला जेव्हा आपण इतरांचा आदर करतो, इतरांचे विचार लक्षात घेतो, म्हणजे स्वतःचे विचार कितीही चांगले असू दे, आपल्याला माहिती आहे की मी जे काही करतोय ते बरोबर आहे, पण तरी देखील दुसऱ्यांच्या विचारांचा ज्या वेळेला आपण आदर करतो त्याच वेळेला काय होतं, सर्वांची मन जिंकणं तुला अशक्य नाही. जे तू सगळ्यांची मन जिंकू शकतो, कारण तू प्रत्येकाचा आदर करतो, त्यांच्या विचारांचा तू आदर करतोयस. मग अशा वेळेला तू प्रत्येक माणसाचं किंवा समोरच्या प्रत्येक व्यक्तीचं तू काय करू शकतोस, मन जिंकू शकतोस. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. इफ यू कॅन वेट म्हणजे काय, वाट पाहणं, अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग म्हणजे आपल्याला नॉट बी टायर्ड बाय वेटिंग की वेट करण्याची आपण कंटाळा करता कामा नये किंवा थकता कामा नये. म्हणजेच काय, आपल्यामध्ये असणारी चिकाटी वृत्ती की वाट पाहण्याची चिकाटी वृत्ती तुझ्यामध्ये असली पाहिजे. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. बी लाईड अबाउट म्हणजे फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वनसेल्फ बाय अदर्स. म्हणजेच काय, लाईड म्हणजे ऍक्च्युली खोटं बोलणं किंवा चुकीच्या गोष्टी करणं, इतरांकडून खोट्या किंवा चुकीच्या गोष्टी बोलल्या जाणं. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, तर तू कोणत्याही परिस्थितीमध्ये तू संयम ठेवला पाहिजे. स्वतःवरती संयम असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याचबरोबर वाट पाहण्याची चिकाटी वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे, तरच तुझं भविष्य उज्ज्वल होईल. कारण काय की बीइंग लाईड अबाउट, तुझ्याबद्दल काय करतायत, तर कोणी असत्य बोलत आहेत आणि अशा वेळेला जर त्यांचं असत्य बोलणं, इतरांविषयी जे काही तुझ्याबद्दल बोलतायत बोलू दे, पण तू मात्र इतरांविषयी असत्य बोलणं, त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवणं, अशा गोष्टींपासून तू स्वतःला दूर ठेवलं पाहिजेस. म्हणजे कोणी आपल्याबद्दल काही बोलत असेल, असत्य बोलत असेल, काही बोलत असेल, तुझ्यावरती संशय घेतायत, शंका घेतायत किंवा दोष करतायत, असं काही जरी असले तरी देखील काय करायचंय, तू इतरांविषयी मात्र असत्य बोलणं, त्यांच्याविषयी गैरसमज पसरवणं, अशा गोष्टींपासून तू स्वतःला दूर ठेवू शकलास तर माणूस म्हणून विजय हा तुझाच आहे.
बघा की काय सांगितलेलं आहे कवीने की इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बिईंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईज. की जर तुझ्यामध्ये संयम वाट पाहण्याची चिकाटी वृत्ती असली पाहिजे. आपण काय करतो एखाद्या गोष्टीचं काम करायला घेतलं आणि जर आपलं काम होत नसेल तर आपल्यामधले पेशन्स लगेच लूज होतात की जाऊ दे मला काही जमत नाही, किती वेळ मी वाट पाहायची. किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला बोलवलेले आपण त्याची वाट पाहत बसलेले आहेत किंवा एखाद्या ठिकाणी आपण चाललोय आणि गाडीला खूप लेट झालेले आहे, अर्धा तास 1 तास 2 तास असं लेट झालेलं आहे. मग अशा वेळेला काय होतंय आपल्याला आपण लगेच खूप इम्पेशन्स होतो, उतावळे होतो की नाही मला हे जमणार नाही किंवा मी हे करणार नाही, मी किती वेळ वाट पाहायची. पण आपल्यामध्ये वाट पाहण्याची किंवा ही संयम वाट पाहण्याची चिकाटी वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे तरच आपण सक्सेस होतो. या सगळे जे त्यांनी क्वालिटीज आहेत पोएटनी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीज दिलेल्या की आपल्यामध्ये कशा प्रकारच्या क्वालिटीज असल्या पाहिजे की तुम्हाला माणूस म्हणून यशस्वी व्हायचं आहे ना तर या सगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये असायला हव्यात आणि तेव्हाच काय होणार आहे तुझं भविष्य जे असणार आहे ते उज्ज्वल होणार आहे. तुझ्यामध्ये चिकाटी वृत्ती असली पाहिजे, वेट करण्याची वाट पाहण्याची चिकाटी वृत्ती असली पाहिजे. त्याचप्रमाणे कोणीही तुझ्याबद्दल गैरसमज पसरू दे, काही वाईट साईड बोलू दे, शंका घेऊ दे तुझ्यावरती, तरी देखील तू मात्र काय करायचंयस की इतरांविषयी असत्य बोलणं किंवा इतरांविषयी गैरसमज पसरवणं ते जे करतात तेच जर तू केलं तर मग त्यांच्यात आणि तुझ्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून त्यांचं काम आहे त्यांना ते करू दे, पण तू मात्र इतरांविषयी अशा प्रकारचे गैरसमज पसरवणं अशा गोष्टींपासून जर तू स्वतःला दूर ठेवू शकलास तर माणूस म्हणून विजय हा तुझाच आहे. Or being hated, don't give way to hating, and it don't look too good nor talk too wise. Or being hated, don't give way to hating. Give way to hating means काय? Allow hater to take control of oneself. म्हणजे तिरस्काराच्या भावनांना बळी पडणे. त्यानंतर don't look too good means not to be परफेक्ट म्हणजे गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं हे देखील घातक असतं किंवा अति आदर्श देखील बनू नये असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. Or being hated, don't give way to hating, and it don't look too good nor talk too wise. की don't give to hating. कोणी तुझा तिरस्कार करते, हेट करते, तिरस्कार करते तर अशा वेळेला तुला कोणी कमी लेखत असेल, आपण पहिल्या प्रत्येक लाईन मध्ये त्यांनी दिलेले की कोणी तुम्हाला ब्लेम करते, डाऊट घेते, चिडते, रागावते, अशा वेळेला तर जर तुझा कोणी तिरस्कार करत असेल, तुला जर कोणी कमी लेखत असेल तर तू अशा वेळी काय करायचंय स्वतःवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊन देता कामा नये. की एखादी समोरची व्यक्ती माझा तिरस्कार करते, मी त्याला आवडत नाहीये किंवा मी त्याच्या जवळ गेलो तरी ते माझ्याशी गैरवर्तन प्रमाणे किंवा बरोबर वागत नाही किंवा मला कमी लेखतोय, त्याच्यापेक्षा तो कमी लेखतोय असं जरी असले तरी तू त्या गोष्टींचा तुझ्यावरती नकारात्मक परिणाम होऊ देऊ नकोस. म्हणजेच काय तुझ्यामध्ये जर निगेटिव्हिटी आली की हे लोक माझ्याशी बरोबर वागत नाहीये तर काय होणार आहे की तू देखील त्या निगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग करायला लागशील. त्याच पद्धतीने तू देखील विचार करशील आणि मग तू 2 पावलं अजून मागे सरकशील. त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टींचा कोणी तुझ्यावर तिरस्कार करू दे, तुला कोणी कमी लेखू दे, तुझ्यावर दोष ठेवू दे, अजून काय तरी देखील तुझा मात्र स्वतःवरती त्या गोष्टींचा कुठलाही नकारात्मक परिणाम होऊ देऊ नकोस. तू नेहमी काय असलं पाहिजे पॉझिटिव्हच असलं पाहिजे. अशा परिस्थिती जर तू राहिलास तर त्या परिस्थितीवरती नक्की विजय मिळवशील. की जी काही परिस्थिती आहे तुला लोक काय करतायत, तिरस्कार करतायत, कमी लेखतायत, तुझ्यावरती डाऊट्स घेतायत, अजून काय करत असतील तरी देखील काय होईल तुझं नक्की तू या परिस्थितीवरती सगळ्याच्यावरती तू नक्की विजय मिळवू शकशील. कारण तू तुझ्या मनावरती किंवा तुझ्या विचारांवरती तू त्याचा नकारात्मक परिणाम होऊ देणार नाही. आणि हे जर तू करू शकलास तरच तू सगळी परिस्थिती काय करशील या परिस्थितीवरती नक्की विजय मिळवशील. and it don't look too good nor talk too wise too. हे सर्व करत असताना आपण डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. वाईज म्हणजे इथे शहाणा माणूस किंवा आदर्श माणूस.
आपण हे जेव्हा सर्व करतो त्यावेळेला आदर्श असल्याचा किंवा मीच खूप महान आहे अशा प्रकारचा भाव मनामध्ये बाळगता कामा नये. कारण काही व्यक्ती काय करत असतात की मीच खूप आदर्श आहे, मी खूप मोठा आहे, मला सगळं येतंय, अशा प्रकारच्या भावना मनामध्ये लोकांमध्ये येतात आणि मग दुसऱ्याला कमी लेखायचं, दुसऱ्याला तुच्छतेने वागवायचं. अशा प्रकारच्या जर भावना जर मनामध्ये बाळगली नाहीस आणि इतरांसमोर किंवा इतरांसमोर देखावा केला नाहीस. काही जणांना काय असतं, थोडंसं ज्ञान असतं परंतु असा काही देखावा करतात की मी सर्व गुण संपन्न आहे, मला सर्व नॉलेज आहे, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये असते. पण तू मात्र स्वतः आदर्श असल्याचा किंवा स्वतःमध्ये खूप काही तू मोठा आहेस, मी एक महान व्यक्ती आहे, अशा प्रकारचा भाव जर मनामध्ये बाळगला नाहीस, इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज, जर तू अशा प्रकारचा भाव जर मनामध्ये बाळगला नाहीस किंवा इतरांसमोर मीच हुशार आहे अशा प्रकारचा जर तू भाव निर्माण केला नाहीस तर काय होईल, हे जग तर तू जिंकशीलच परंतु तू प्रत्येकाच्या मनामध्ये, सर्वांच्या मनामध्ये इट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज, तू सर्वांच्या मनामध्ये काय करशील, एक आदराचं आपुलकीचं स्थान निर्माण करू शकशील. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये, समोरच्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदराचं आपुलकीचं स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला देखील खूप काही चांगलं करावं लागतं. इतरांशी आपण आदराने वागावं लागतं. आज आपण इतक्या आपल्या इतिहासामध्ये किंवा आपण पहिल्याच्या काळामध्ये भूतकाळातले बरेच आपण नेते मंडळी पाहतो किंवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आवर्जून घेतो प्रत्येक सुरुवातीला. तर मग हे जे नाव हे का घेतो आपण, कारण तेवढ्याच आदर आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा असणारा आदर, प्रेम, आपुलकी हे सगळे भाव आपल्याला आपल्या मनामध्ये का आपल्या मनामध्ये, कारण त्यांनी देखील तशाच प्रकारची आदराची आपुलकी आदर दुसऱ्यांना देखील दिला, दुसऱ्यांशी कधी फसवेगिरी किंवा फसवणूक केली नाही. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती असतात, अनेक व्यक्ती आपल्याकडे समाजामध्ये, सामाजिक कार्यकर्ते असू दे किंवा अजून कोणी जेव्हा आपला देश स्वतंत्र व्हायचा होता त्यावेळी देखील अशा बऱ्याच पुढाऱ्यांनी काय केलेलं आहे, आपलं बलिदान केलेलं आहे. तर हे जे सर्व आहेत ह्या लोकांचं आपल्या मनामध्ये आज देखील आदराचं स्थान आहे. आज देखील आपण त्यांना रिस्पेक्ट करतो. का रिस्पेक्ट करतो, कारण त्यांनी लोकांच्या मनामध्ये आदराचं स्थान मिळवलेलं आहे, एक चांगला माणूस म्हणून ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि तशाच प्रकारचं तू काय कर, ज्या वेळेला हे सगळं तू करशील, मी आदर्श असल्याचा भाव मनामध्ये बाळगणार नाही किंवा मी इतरांचा तिरस्कार करणार नाहीत, लोकांबद्दल गैरसमज पसरवणार नाहीत किंवा इतरांबद्दल मी वाईट साईड देखील काही बोलणार नाही, त्याच वेळेला लोकांच्या मनामध्ये तुझ्याविषयी आदराचं स्थान निर्माण होईल. तुला त्यांच्या मनामध्ये तुझं स्थान निर्माण करायचंय आणि हे ज्या वेळेला तू करशील, आपुलकीचं, सर्वांच्या मनामध्ये आपुलकीचं स्थान निर्माण करू शकशील, त्याच वेळेला तू काय होशील, तुझं एक आयुष्य जे आहे, भविष्य आहे ते उज्ज्वल असू शकेल किंवा तू एक चांगला माणूस म्हणून जगू शकशील. Next stanza. If you can dream and not make dreams your master, if you can think and not make thoughts your aim, if you can meet with triumph and disaster and treat those two impostors just the same, if you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken, and stoop and build them up with worn out tools. If you can dream and not make dreams your master, ते ड्रीम्स म्हणजे काय, तर स्वप्न. आपण स्वप्न पाहिजेत, प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. आपण प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो आणि प्रत्येकाने ती पाहावीच. कोणाला कुठली स्वप्न असतील, कदाचित तुम्हाला अजून काही वाटत असेल की मला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क मिळावे असे स्वप्न असेल, किंवा माझ्याकडे चांगली गाडी असावी, माझ्याकडे खूप छान बंगला असावा, किंवा मी अमुक एक ठिकाणी फिरायला जावं, अशी आपण किती आपल्या मनामध्ये जे येतील ते आपण स्वप्न पाहत असतो. स्वप्न पाहत असताना पण त्या स्वप्नांना आपल्यावरती सत्ता गाजू देऊ नका, की स्वप्न इतपत पाहू नका की ते स्वप्नच आपल्यावरती काय करायला लागतील, सत्ता गाजवायला लागतील. म्हणजेच काय होतं अशा वेळेला, की आपण खूप स्वप्न पाहतो पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण योग्य ती पावलं उचलत नाही. स्वप्न पाहतोय आपण, मग आपण त्यासाठी
चांगले प्रयत्न देखील करायला हवेत की माझं अमुक एक स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी काय काय करायला हवं, त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ते जर पूर्ण होत नसेल तर मी त्यामध्ये माझ्यामध्ये मग फ्रस्ट्रेशन येता कामा नये की नाही माझं स्वप्न आता पूर्ण होणार नाहीये, मला हे नकोय, मी त्याची वाट पाहणार नाहीये, मी सोडून देतोय अर्धवट काम. अशा पद्धतीने जर आपण वागलं तर आपलं स्वप्न देखील पूर्ण होणार नाही. स्वप्न देखील अशी पहा की जी साधारणपणे आपल्याला पूर्ण करता येतील. आताच तुमचं वय आहे ते लहान आहे, तर त्या वयामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, मला कुठलं पुढचं करिअर निवडायचंय, मला काय करायचंय पुढचं, मला जॉब कसा असला पाहिजे किंवा कशा पद्धतीचं फील्ड मला करायचंय, माझी आवड काय, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही त्या पद्धतीने आता काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे की मला काय इंजिनियर व्हायचंय किंवा अमुक काय अजून काही व्हायचं असेल तर त्या पद्धतीने काय करायला पाहिजे, तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. पण ते प्रयत्न करताना चिकाटी वृत्ती मात्र सोडता कामा नये. तर कवीने असं सांगितलेलं आहे की स्वप्न पहा पण स्वप्नांनाच आपल्यावरती अधिकार गाजवू देऊ नका, की त्या स्वप्नांचा काय होईल आपल्याला त्रास व्हायला नको. म्हणून स्वप्न पाहत असताना आपण त्याच पद्धतीने त्याच्या बरोबरीला आपण प्रयत्न देखील करायला पाहिजेत. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. आपण आपले जे एम आहे ते एम आपल्याला पूर्ण करायचे तर त्यासाठी आपण स्वप्न पाहतोय तर सखोलपणे चौफेर विचार करा. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स, तुम्ही विचार करा चौबाजूंनी. तुमचं जे काही एम आहे, युअर एम, तुमचं जे काही ध्येय आहे, एम आहे, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करायचे, चोहोबाजूंनी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा की माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला काय काय करायला हवं, कुठल्या पद्धतीने विचार करायला पाहिजे, मी काय केलं तर माझं स्वप्न पूर्ण होईल. म्हणजे अशा पद्धतीचा आपल्याला विचार करायला पाहिजे. पण जसं आपण म्हटलं मी मगाशी की स्वप्नांना आपल्यावरती सत्ता गाजवू देऊ नका, तसंच विचारांमध्ये देखील भरकटू नका. इफ यू कॅन थिंक नॉट मेक थॉट्स, की तुम्ही विचारांना देखील आपल्यावरती काय करू नका, त्या विचारांमध्ये देखील भरकटू नका, म्हणजे स्वतःला हरवू देऊ नका. काही लोक काय करत राहतात की माझं ध्येय आहे किंवा माझं स्वप्न पूर्ण करायचंय आणि मग मी खूप विचार 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 करत राहतो. मग अशा वेळेला काय होतंय, विचार करत राहिल्यानंतर आपण नको त्या दिशेने आपले विचार वळायला लागतात. मग त्या दिशेने कदाचित काय होतं, कित्येक वेळेला आपल्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण व्हायला लागते की आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. आज आपण पाहत असतो पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये पाहत असतो की बरेचसे लोक नैराश्यता येते, म्हणजे निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे काय होतं की त्यामुळे त्यांच्यामध्ये तुम्हाला आत्महत्येसाठी देखील ते प्रवृत्त होतात. म्हणजे अशा प्रकारची निगेटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होता कामा नये. If you can meet with triumph and disaster and treat those to imposter just the same. ट्रम्प म्हणजे व्हिक्टरी किंवा विजय. आयुष्यामध्ये आपल्याला प्रचंड यश मिळेल किंवा कदाचित प्रचंड अपयश देखील मिळेल. आयुष्यामध्ये आपल्याला यश देखील मिळेल किंवा प्रचंड अपयश देखील मिळेल. आनंद देखील असेल किंवा दुःख असेल. या दोन्ही आनंदाचे पण आणि दुःखाचे मुखवटे घालून तू येणाऱ्या दोन्ही परिस्थितींना तू एकाच प्रकारे सामोरं जायला पाहिजे. यश मिळालं तरी त्याच पद्धतीने तू त्या परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे. अपयश मिळालं तरी देखील त्याच परिस्थितीने तू सामोरं जायला पाहिजे. म्हणजेच काय की यश मिळाले म्हणून मी सतत सक्सेस होते म्हणून मी कुठे हुरळून जाता कामा नये. तसंच मला प्रचंड अपयश मिळाले तरी ते अपयश देखील पचवण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे. नाहीतर मग अपयश आलं म्हणून काय होतंय की मग मी कुठेतरी मनामध्ये आपण एक निगेटिव्ह विचार यायला लागतात, मग अधिक आपण अपयशी होत जातो. म्हणून ह्या दोन्ही परिस्थितींना, कारण यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येणारच आहेत, त्या दोन्ही गोष्टींना तू काय करायला पाहिजे, एकाच प्रकारे सामोरे जाताना समान भावनेने तू त्यांचा स्वीकार कर. आणि हे जर तू करू शकलास तर तू खऱ्या अर्थाने यशस्वी झालास. इफ यू कॅन bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools. तू सांगितलेल्या एखाद्या वक्तव्याचा, तू जे काही स्पोकन केलेले, सांगितलेले चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणलेल्या आहेत किंवा सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच गोष्टींचा तुझ्या आजूबाजूच्या लोकांकडून, अविश्वासू लोकांकडून काय होतंय, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा इतरांना फसवण्यासाठी त्याचा गैरवापर केला जातोय.
तू ज्या ज्या काही गोष्टी त्यांना चांगल्या सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचं काय होतंय, तुझ्या आजूबाजूची लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा इतरांना फसवण्यासाठी त्याचा जर गैरवापर करत असतील तर तू मात्र काय केलं पाहिजे, watch the things you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. म्हणजेच तू काय केलं पाहिजे, हे जे काही सर्व मी स्वतःच्या कष्टाने मेहनतीने मिळवलेलं आहे ते जर बिघडताना जर तू पाहिलं, नष्ट होताना पाहिलं की लोक माझ्याच याच्या गोष्टींचा किंवा मी जे काही त्यांना चांगले सल्ले दिलेले त्या सल्ल्याचा उपयोग ते इतरांना फसवण्यासाठी ज्या वेळेला करतात त्यावेळेला तू मात्र खचून न जाता ते स्वीकारायचे, तू की लोक का अशी वागतायत त्यांचे विचार तू स्वीकारायचे, त्या विखुरलेल्या गोष्टी तू पुन्हा स्वीकारायचे आणि तुझ्या क्षमतेने तू त्यांना पुन्हा नव्याने आकार देऊ शकलास तर संपूर्ण जग कवेत घेण्यास तुला समर्थ असेल. म्हणजे त्या गोष्टींचा तू तुझ्यावरती वाईट परिणाम होऊ देऊ नकोस. तर त्यांनी जे काही त्याबद्दल हे केलेलं आहे, त्याचा विपर्यास केलेला आहे, गैरवापर केलेला आहे, तर ते तसंच राहू दे, पण तू त्याच गोष्टी पुन्हा काय कर, नव्याने तुझ्या क्षमतेने तू त्यांना आकार दे आणि पुन्हा त्या नव्याने लोकांसमोर तू मांड. आणि हे जेव्हा तू सर्व करू शकशील त्यावेळेला संपूर्ण जग कवेत घेण्यास तू समर्थ होशील. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can feel the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more you will be a man, my son. If you can talk with crowds and keep your virtue means keep one's goodness or morals under any condition, म्हणजे मूल्य जपणं. If you can talk with crowds and keep your virtue or walk with kings nor lose the common touch, म्हणजे काय की जेव्हा त्यांनी सांगितलं की सर्वसामान्य लोकांच्या गर्दीमध्ये ज्या वेळेला तू मिसळतोस, वागतो, बोलतो, दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितलं आहे की वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. उच्चभ्रू लोकांच्या बरोबर, म्हणजे इथे किंग्सचा अर्थ उच्चभ्रू लोक किंवा मोठी लोक, आपण जेव्हा काही नेते मंडळी किंवा याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्री मधले काही हिरो किंवा अजून इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या बरोबर जी राहणारी जी लोक असतात ती काय असतात, त्यांना असं वाटतं मी पण हिरोच आहे किंवा मी पण एखादा राजकीय नेताच आहे. राजकीय नेत्यांच्या बरोबर किंवा हिरोंच्या बरोबर जे राहतात ते काय करतात, स्वतःलाच त्या पद्धतीने समजतात की मीच एक हिरो आहे आणि मग स्वतःच्या डोक्यामध्ये ते थोडीशी काय करतात, हवा जाऊ देतात. तर तशा प्रकारचं तू करता कामा नये की ज्या वेळेला तू सर्वसामान्य लोकांच्या बरोबर राहतो त्यावेळेला देखील तू काय करायचंय की त्यांच्या मध्ये राहताना तू तुझी सत्सद बुद्धी आहे ती हरवून देता कामा नये. तुझ्या बुद्धीला तू गंज चढू देऊ नकोस. उलट तू काय कर, त्या लोकांच्या मध्ये ज्या वेळेला राहतो त्यावेळेला तू तुझ्या बुद्धीचा वापर कर आणि त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले दे. पण तू त्यांच्यामध्ये त्यांच्या बुद्धीप्रमाणे राहू नको किंवा तू तुझी बुद्धी त्या ठिकाणी कमी होऊ देऊ नकोस. त्याचबरोबर तू ज्या वेळेला उच्चभ्रू लोकांबरोबर किंवा मोठ्या लोकांबरोबर जेव्हा तू राहतोस त्यावेळेला मात्र तुझे पाय काय असले पाहिजे, जमिनीवर असले पाहिजे. म्हणजे मी पण त्यांच्यासारखाच नाहीये, मी एक साधा माणूस आहे, तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. तू त्यावेळेला काय केलं पाहिजे, साधेपणाची कास सोडता कामा नाही की मी देखील तुमच्या कॉमन पीपल सारखाच आहे, मी कोणी मोठा व्यक्ती नाही. मी जरी त्यांच्याबरोबर राहत असलो तरी देखील मी मोठी व्यक्ती नाहीये. कारण काही लोक आपल्याकडे आपण उदाहरणं पाहतो की राजकीय नेत्यांबरोबर जे असतात त्यांच्या बरोबरीला वागणारे त्यांना देखील असंच वाटतं की मी देखील खूप मोठा माणूस आहे. किंवा एखादा अजून आपण इंडस्ट्रियलिस्ट असेल किंवा इतर उद्योग ह्याच्यामधले इतर फील्डमधले जे मोठी लोक असतात त्यांच्या बरोबर राहणारी माणसं काय करतात, स्वतःलाच मोठं समजतात. तर अशा वेळेला आपण आपले पाय मात्र जमिनीवरती ठेवले पाहिजेत. हे त्यांनी काय सांगितलेलं आहे कवीने की तुम्ही मोठ्या लोकांबरोबर राहा किंवा सर्वसामान्य लोकांबरोबर देखील राहा. पण त्यावेळेला आपण सर्वसामान्य लोकांबरोबर राहताना आपलं कॉमन टच किंवा आपली जी बुद्धी आहे ती कमी होऊ देऊ नको किंवा बुद्धीला गंज चढू देऊ नकोस. त्याचप्रमाणे उच्चभ्रू लोकांबरोबर ज्या वेळेला तू राहशील त्यावेळेला तू साधेपणाची का सोडू नकोस. त्याच वेळेला तू खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखला जाशील. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग
फ्रेंड्स कॅन हर्ट यू इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. इथे इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स म्हणजे फोज मीन्स शत्रू असो किंवा मित्र असू दे, कोणी असू दे, ते तुला दुखवू शकणार नाहीत. किंवा जेव्हा मनामध्ये तुझ्या मनामध्ये दोघांबद्दलही समान स्थान असेल, शत्रूबद्दल देखील तू समान वागणूक असेल, मित्राबद्दलही समान तुझी वागणूक असेल. म्हणजे जी मित्रांशी जसा तू वागतोस तसंच जर तू शत्रूंशी देखील वागलास तर तुझी सर्वांची जर वर्तणूक जर सारखी असेल तेव्हा माणूस म्हणून या जगातील तुझं स्थान उंचावलेलं असेल. कारण तू तुझ्या शत्रूशी देखील तू काय करतोय, त्याच पद्धतीने मित्रत्वाचंच तू नातं ठेवते. ते भले तुला शत्रू समजत असतील आणि तुझे शत्रूही असतील, पण तरी देखील तू त्यांच्याशी वागताना बोलताना त्यावेळेला तू काय करशील, समानतेने वागशील. मित्राशी जसा तू वागतोस तसाच तू काय करशील, शत्रूशी वागशील. त्यावेळेला माणूस म्हणून या जगातील तुझं स्थान उंचावेल. म्हणजे दोघांशी तू समानतेने काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. इफ ऑल मेन, इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. बघा खूप सुंदर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षण हा मोलाचा क्षण आहे. अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजे तुमचं व्हॅल्युएबल मिनिट्स किंवा मौल्यवान असा वेळ. आपला क्षण आयुष्यामध्ये आपण असं म्हणतो की प्रत्येक क्षण हा मोलाचा आहे आणि गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. तुम्ही जर आता म्हणत असाल की आमची परीक्षेला आता मार्चमध्ये परीक्षा नाहीये, एप्रिलमध्ये असेल, मे मध्ये असेल, जून मध्ये असेल, अजून खूप वेळ आहे, आम्ही नंतर अभ्यास करू, तर तसं नाही. आज जी आपल्याला वेळ मिळालेली आहे, आज आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे. प्रत्येक क्षण न क्षण मोलाचा आहे. गेलेला क्षण आपल्याला परत कधीच मिळत नाही. म्हणून त्या क्षणाला आपण काय केलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक मिनिटाचा आणि मिनिटामधल्या प्रत्येक सेकंदाचा विथ 60 सेकंड्स, एक मिनिटाचे आपण 60 सेकंड्स असतात, तर त्या 60 सेकंडचा जर तू विचार केलास आणि पूर्णपणे तो जर सत्कारणे लावलास, ते 60 सेकंड्स तू पुरेपूर जेव्हा जगशील तेव्हा आणि तरच युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. ज्या वेळेला तू 60 सेकंड्स पूर्णपणे जगशील त्यावेळेला काय होईल, युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. म्हणजेच काय की सारं विश्व हे तुझ्यासाठी खुलं होईल आणि इथली प्रत्येक गोष्ट अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, इथली प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी किंवा तुझीच असेल. कारण तू इतकं काही सर्व केलेलं आहेस, प्रत्येक वेळ न वेळ तू वाचवलेला आहेस, तर त्यावेळेला सर्व जग हे तुझ्यासाठी खुलं होईल आणि या जगामधली प्रत्येक गोष्ट ही काय असेल, तुझीच असेल. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या या मुला, तू काय असेल, खरा माणूस नावाजला जाशील. यामध्ये कवीने बघा की सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की पहिल्या कडव्यांमध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला की तू इतरांवरती रागावता कामा नये, तू तुझ्यावरती संयम ठेव. किंवा तुझ्यावरती कोणी अविश्वास दाखवत असेल तरी देखील तू स्वतःवरती काय केलं पाहिजे, तुझा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. तुझे संयमी वृत्ती तुझ्यामध्ये असली पाहिजे. कोणी तुझा तिरस्कार करू दे, राग करू दे, काही तुझ्याबद्दल अफवा पसरू दे, तरी की तू त्या गोष्टींचा तुझ्यावरती नकारात्मक परिणाम होऊ देऊ नकोस. त्याचबरोबर स्वतःला विचारांमध्ये गुरफटवू नकोस. स्वप्न पहा पण त्या विचारांमध्ये तू स्वतःला गुरफटवून घेऊ नकोस. यश अपयश ह्या दोन्ही गोष्टी पचवण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे असलं पाहिजे. त्या दोन्ही परिस्थितींना तू एकाच पद्धतीने काय केलं पाहिजे, सामोरं जायला पाहिजे. अशा प्रकारचं ज्या वेळेला तू वागशील त्यावेळेला तू खरंच युअर्स इज द अर्थ, की हे सगळं जग काय असेल, तुझंच असेल. या जगातल्या सगळ्या गोष्टी ह्या तुझ्याच असणार आहेत आणि तेव्हाच तुझं काय होणार आहे, तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील. रुडयार्ड किपलिंग यांनी आपल्याला अतिशय सुंदर म्हणजे यशस्वी माणूस जगण्यासाठी आपल्याला जे जे काय करायला लागतं किंवा आपण ज्या गोष्टी करतो त्याचमुळे आपण इतरांसमोर प्रसिद्धीला येतो. जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्यात, या सगळ्या गोष्टी जर चांगल्या पद्धतीने आपण जर करत राहिलो तर काय होणार, नक्कीच आपण एक यशस्वी माणूस. म्हणजे हे त्यांनी फक्त त्याच्याच मुलाला सांगितलेलं नाही तर ह्या संपूर्ण मानवजातीला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण वागायला पाहिजे. की तुम्हाला जर यशस्वी जीवन जगायचंय तर ह्या सगळ्या गुण अवगुण हे सगळे तुमच्याकडे तुम्ही काय केले पाहिजेत, आत्मसात केले पाहिजेत.
कुठल्या इतरांवरती त्याचा दोष देता कामा नये किंवा इतरांचा तिरस्कार करता कामा नये. आपण आपल्यामध्ये जितके चांगले गुण आपल्याला हे करता येतील, आत्मसात करता येतील, तेवढे आपण चांगले गुण आत्मसात केले पाहिजे. तेव्हाच आपण काय होणार आहोत, एक चांगला माणूस किंवा एक चांगली व्यक्ती म्हणून यशस्वी जीवन जगू शकतात, की जेणेकरून इतरांच्या मनामध्ये आपल्याला आपुलकीचं, आदराचं स्थान मिळू शकेल. आता आपण परीक्षेला आपल्याला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, 2 कविता आपल्याला परीक्षेला असतात. एका कवितेवरती आपल्याला क्वेश्चन्स अँड आन्सर्स असतात आणि एक कविता आपल्याला ॲप्रिसिएशनसाठी येते. ही कविता बऱ्याचदा ॲप्रिसिएशनसाठी आलेली आहे. तर आपण थोडक्यामध्ये ॲप्रिसिएशन तुम्हाला माहितीच आहे, 9वीला देखील तुम्ही शिकलात, या पूर्वीच्या कवितांवरती देखील तुम्ही पाहिलेलं आहे. आपण थोडक्यात याची माहिती पाहूया. आता ॲप्रिसिएशन कसं लिहायचं असतं, तर तुम्हाला ॲप्रिसिएशनसाठी कविता पोएम परीक्षेला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलीच असते. ती फक्त पाहून तुम्हाला त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे असतात. आता पहिला तुमचा पॉइंट आहे त्यामध्ये टायटल. टायटलमध्ये काय असतं, तुम्हाला कवितेचं टायटल दिलेलं असतं याच्यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये. द टायटल ऑफ द पोएम इज इफ. त्यानंतर पोएट, पोएटचं नाव देखील पोएमच्या खाली तुम्हाला दिलेलंच असतं. दिस पोएम इज रिटन बाय रुडयार्ड किपलिंग. ह्या दोन्ही पॉइंट्सला तुम्हाला काय आहे की हाफ ऑफ मार्क्स दिलेला असतो. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे तुमचं, पुढचा पॉइंट आहे राईम स्कीम. राईम स्कीम तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील की कशा पद्धतीने असतात. आपण रायमिंग वर्ड्स पाहतो. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय की तुमच्या कवितेच्या शेवटच्या शब्दाला येणारे म्हणजे यमक साधणारे जे शब्द आहेत त्याला आपण राईम वर्ड्स म्हणतो. त्यालाच आपण काय करतोय, राईम स्कीम ही नावं देतो. ए बी बी अशा पद्धतीने आपण नावं देतो. आपण 9th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा मी ते थोडक्यात तुम्हाला सांगते राईम स्कीम कशा लिहायच्या आहेत. तर राईम वर्ड्स पाहिजे. तुमच्या सर्वांकडे पुस्तकं असतील, पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता की पोएमच्या लाईनच्या शेवटचा जो शब्द आहे तो आपल्याला पाहायचा आहे आणि तो यमक जोडणारा म्हणजे राईम्स जोडणारा शब्द असतो. आता या ठिकाणी प्रत्येक लाईनला बघा यू 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 टू हे 4 हे दिलेले, ते चारही काय तुमचे तर राईम्स आहेत आणि त्यामुळे त्या प्रत्येकाला आपण राईम स्कीम मध्ये काय करतोय की पहिल्या लाईनला ए हे नाव देतो. त्याला जोडून येणारा शब्द असेल, राईम असेल तर आपण त्याला एच नाव देतो. पण जर जोडलेला नसेल तर त्याला आपण बी नाव देतो. आता इथे हे काय तुमचे 4ही वर्ड्स यू 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 टू हे सगळे 4ही वर्ड्स जोडलेले आहेत. त्याच्यामुळे आपण त्या प्रत्येकाला काय करायचे ए हेच नाव द्यायचे. त्यानंतर पुढची लाईन जी आहे 5वी लाईन पुढे बघा वेटिंग, लाईज, हेटिंग, वाईज. आता इथे वेटिंग, हेटिंग हे काय तुमचे रायमिंग वर्ड्स आहेत की जोडून येणारे शब्द आहेत, यमक साधणारे शब्द आहेत. तसंच लाईज, वाईज. मग त्या वेटिंगला तुम्ही काय करायचे, वरती आपण वरच्या लाईनला ए सेम आलेलं आहे कारण त्या 4ही लाईन सेम आहेत त्यामुळे याला बी हे नाव द्यायचं. पुढचं लाईजला आपण काय वेटिंगला ते मॅच होत नाहीये, राईम्स नाहीये त्यामुळे त्याला सी नाव द्यायचं. पुन्हा हेटिंग हे तुम्हाला वेटिंगला जोडून आलेला शब्द आहे म्हणून त्याला पुन्हा आपण त्याला वेटिंगला बी हे नाव दिलं तर आपण या ठिकाणी देखील काय करायचे हेटिंगला पण बी नाव द्यायचं. त्याचबरोबर वाईज आपण वरती लाईजला सी हे नाव दिलेलं आहे तसंच आपण इथे वाईजला देखील सी हे नाव द्यायचं. आपल्याला परीक्षेला काय करतं एक स्टँजाचं लिहिलं तरी चालतं राईम स्कीम, त्याला तुम्हाला 1 मार्क्स असतं. आता इथे तुम्ही ए बी सी असं तुमचं राईम स्कीम असणार आहे. इतकं सोपं असतं ते, त्याला 1 मार्क तुम्हाला आरामात मिळतो. असेच तुम्ही पुढचे देखील काय करायचे सर्व स्टँजाचे तुम्ही लिहायचे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे थीम और सेंट्रल आयडिया. या कवितेची तुम्हाला सेंट्रल आयडिया लिहायची असते, त्याला तुम्हाला 2 मार्क्स दिलेले असतात. दिस पोएम इज piece of advice given by the father to his son. He teaches his son life lessons such as importance of time, importance of honesty, importance of patience and hard work, and how to live balanced life. In short, father expects that son will follow his instruction and become a good and perfect human being. हे फादरनी काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कवितेमध्ये पाहिलेलं आहे की ही टीचर्स हिज सन लाईफ लेसन्स, की जीवनाचे धडे त्यांनी आपल्या मुलाला सांगितलेले आहेत की काय काय महत्वाचं असतं. इम्पॉर्टन्स ऑफ टाइम, वेळेचं बंधन.
असलं पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ हॉनेस्टी, प्रामाणिकपणा, इम्पॉर्टन्स ऑफ पेशन्स अँड हार्डवर्क अँड हाऊ टू लिव्ह बॅलन्स लाईफ, की सगळ्या याच्यामध्ये तुम्ही लाईफमध्ये समतोल कसा राखला पाहिजे. यश अपयश असू दे किंवा तुम्ही पेशन्स वृत्ती तुमची किंवा वेट पाहण्याची संयमित वृत्ती वगैरे, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इन शॉर्ट, फादर एक्सपेक्ट दॅट सन विल फॉलो हिज इन्स्ट्रक्शन, की फादरने एक्सपेक्टेशन आहेत की आपल्या मुलाने आपल्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या, बिकम अ गुड अँड परफेक्ट ह्युमन बिईंग, की तो काय होऊ शकेल, एक परफेक्ट माणूस बनू शकेल. म्हणून तुम्ही देखील काय केलं पाहिजे, आपल्या वडिलांचा, आपल्या घरातील मोठ्या माणसांचा किंवा मोठ्या माणसांचा आदर राखला पाहिजे. ते जे काही सांगतायत त्या पद्धतीने जर तुम्ही वागलात तर नक्कीच यू विल बी बिकम अ गुड अँड परफेक्ट ह्युमन बिईंग, तुम्ही देखील एक चांगला माणूस नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकाल. त्यानंतर पुढचा आपल्याला प्रश्न येतो त्यामध्ये पॉइंट्स असतं फिगर्स ऑफ स्पीच. 5 मार्कासाठी आपल्याला ॲप्रिसिएशन आहे. पहिले जे आहे ते हाफ ऑफ मार्काचे, सेकंड राईम स्कीमला 1 मार्क्स, त्यानंतर सेंट्रल आयडियाला 2 मार्क्स आणि फिगर्स ऑफ स्पीचला 1 मार्क्स आहे. आता फिगर्स ऑफ स्पीचमध्ये आपल्याला फक्त नावं द्यायची असते की कुठली कुठली आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच या कवितेमध्ये आलेले आहेत. याच्यामध्ये आपण ॲलिट्रेशन, रिपिटेशन, मेटाफर, पर्सोनिफिकेशन आणि अँटिथिसिस हे वेगवेगळे अलंकार आपल्याला या कवितेमध्ये आलेले आहेत. केव्हा केव्हा तुम्हाला परीक्षेला जर कविता आणि पोएम आणि त्याचे जर क्वेश्चन आन्सर जर आलेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला त्याची उदाहरणं द्यावी लागतात अलंकारची. तशीच मी समोर त्या ठिकाणी दिलेली आहेत. पण ॲप्रिसिएशन वरती फक्त आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच त्याचे नेम्स फक्त लिहायचे असतात, त्याला तुम्हाला 1 मार्क्स मिळतं. अशा प्रकारे फिगर्स ऑफ स्पीच परीक्षेला लिहिणं खूप सोपं आहे. प्रत्येकाने त्याचा प्रयत्न करा, वहीमध्ये हे लिहून घ्या आणि परीक्षेमध्ये त्याचा ॲप्रिसिएशन लिहिण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.